हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू हेमलताज लाईफस्टाईल. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आपण बघणार आहोत मुंबई येथील खारमधील रामकृष्ण मठ. याचा मी आपल्याला पूर्ण टूर देणार आहे. गेटमधनं प्रवेश केल्याच आपल्याला मठाचं दर्शन झालेलं आहे. अगदी बाहेरून सुद्धा ठाकूरांचं दर्शन होतं आणि तुम्ही बघू शकता किती मोठं पटांगण आहे हे, आणि खूप सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत फुलांची वगैरे. तर रामकृष्ण मुंबई खारचा आहे हा एक जुना आश्रम आहे. ह्या मठाला जवळपास 100 वर्ष होत आहेत यावर्षी, आणि हे नवीन भक्तनिवास बांधण्यात आलेला आहे. आता यावर्षीच त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आम्ही गेलो तेव्हाच तिथे स्वामी गौतमानंदजी आले होते आणि त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ह्या भक्तनिवासमध्ये 30 ते 35 रूम्स आहेत आणि ही लिफ्टसुद्धा आहे. इथे पायऱ्यांनीसुद्धा जाऊ शकता तुम्ही. हे बघा, ही बघा किती सुंदर बिल्डिंग आहे ही भक्तनिवासची. नवीन बिल्डिंग आहे ही. आणि आता आपण प्रवेश करीत आहोत मेन मंदिरमध्ये. बघा किती मोठा हॉल आहे आणि इथे बघा ठाकूरांची सुंदर मूर्ती आहे. माँ आहेत, शारदा माँ, आणि बाजूला स्वामीजींचा सुद्धा फोटो आहे. मठामध्ये रोज सकाळी 5:30ला मंगल आरती होत असते आणि संध्याकाळी सुद्धा आरती होत असते. मंदिराच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता किती मोठा हॉल आहे हा. खूपच सुंदर मठ आहे हा आणि मोठा आहे. बघू शकता तुम्ही. इथे दर एकादशीला रामनाम संकीर्तन सुद्धा असतं आणि रोज संध्याकाळी सुद्धा मातृनाम वगैरे होत असतं इथे. मंदिराला लागूनच बाजूला म्हणजे या साईडला आतमध्ये गेलं की डायनिंग हॉल येतो आणि तिथे रोज घंटा वाजते. त्यानंतर इथे रोज यावं लागतं आपल्याला जेवण करायला आणि नाश्ता करायला. तर सकाळी चहा असतो, नाश्ता असतो, कधी खिचडीचा प्रसाद असतो. मग आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर मठाच्या मागच्या साईडला थोडं वॉक वगैरे करत होतो, जिथे नवीन भक्तनिवास झालेला आहे तिथे. फक्त इथे शिस्तीचं पालन करायला पाहिजे, शांतता राखायला पाहिजे. नियम आहेत काही, ते नियम पाळायचे असतात इथे राहिलं की. आणि आता इथे संध्या आरती होत आहे. सायंकाळी 6:45ला वगैरे आरती असते इथे. अगदी मठाच्या समोरच खूप मोठं हॉस्पिटलसुद्धा आहे मठाचंच. हे हॉस्पिटल 1924मध्ये बांधले गेले आहे आणि चांगल्या क्वालिटीची औषधं आणि फॅसिलिटी देतात इथे. खूप कमी पैशात गरीब पेशंटची ट्रीटमेंट करण्यात येते. मठ दरवर्षी कितीतरी आय कॅम्प्स अरेंज करतो. खेड्यापाड्यात सुद्धा हॉस्पिटल प्रिमायसेसमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता किती मोठं हॉस्पिटल आहे आणि रोज पेशंटची खूप गर्दी असते इथे.
आणि ह्या साईडला आहे मठाचं ऑफिस. तर ऑफिसमध्ये तुम्ही देणगी देऊ शकता. इथे जेव्हा आपण राहतो तर डोनेशन वगैरे द्यावं लागतं. आणि अगदी ऑफिसच्याच बाजूला आहे लायब्ररी. तर इथे विविध प्रकारचे तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. तर भजनं किंवा वचनामृत आहे, ठाकूरांची पुस्तकं आहेत, दीक्षेसंबंधी पुस्तकं आहेत. तर इथे तुम्हाला ते सगळे मिळून जाईल. खूप सुंदर आहे लायब्ररी पण. आणि अगदी लायब्ररीच्या समोरच माताजींचं मंदिर आहे. तर बघा किती सुंदर असं प्रिमायसेस आहे हे. तर इथे वरती माताजींचं मंदिर आहे. तर चला आपण आता माताजींच्या मंदिरामध्ये भेट देऊया, अगदी रोडच्या बाजूलाच. तर इथे आता आपण एंट्री करत आहोत मंदिरामध्ये. माताजींचं मंदिर वरती आहे. आता आपण वर जाऊन माताजींचं दर्शन करणार आहोत. खूप शांतता असते मंदिरामध्ये. आणि बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे माताजींची. तर तुम्ही जर मुंबईला राहत असाल तर नक्की इथे या आणि बघा किती छान मंदिर आहे, किती छान परिसर आहे हा. तर मग मैत्रिणींनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.